की सध्या म्हणजे सगळे कोणी जे फॉरेक्स ट्रेडर आहेत ते काय करत आहे, सध्याच्याला होल्ड केलं आहे त्यांनी. मी तुम्हाला स्क्रीनशॉट पण टाकले काय याचे. तर त्यांनी काय म्हणत आहे की त्यांचं म्हणणं येतं आहे की हे सपोर्ट समजा ब्रेक केला बँक निफ्टीनं तर इथून एक मोठा मूव खालच्या साईडला येऊ शकतो. आणि माझं नेमकं काय म्हणणं येतं आहे की तुम्ही चेक करा की मार्केट तीनदा चारदा ह्या जागेला आलेलं आहे. एक मिनटं वेटचं याचं ब्लॅक करतो की मार्केट इथं आलेलं आहे. इथं एकदा तिनं काय केलं, लिक्विडिटी स्वीप केलं आणि एक मोठी मूव दिलेली. दुसऱ्यांदा इथं आलं ह्या झोनला, इथून एक लिक्विडिटी हे जे इथून सेल केलं तर किंवा जे इथं बाय केलं तर त्यांचे स्टॉप लॉस इथं खाल्ले त्यांना. सेम कंडिशनला इथं पण काय झालेलं आहे चेक करा की मार्केट आलं डाऊन आल्याच्या नंतर काय केलेलं आहे मार्केटने तुम्ही चेक करा की इथून ज्यानं सेल केलं समजा किंवा बाय केलेलं आहे. आता ही ग्रीन कॅन्डल दिसत आहे, ग्रीन केलं सगळ्याचे स्टॉप लॉस इथे राहिले, स्टॉप लॉसनं खाल्ले. ह्या कॅन्डलनं पण त्यांचे स्टॉप लॉस खाल्ले. आणि तिसरी कंडिशन काय आहे की मार्केट इथं पूर्ण एक डाऊन ट्रेंड बनून येते, एक लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय असं एक डाऊन ट्रेंड बनत येते. आणि इथून एक कंटिन्यू सेलिंग कॅन्डल होती लाल, त्याच्या खाली पण हे रेड कॅन्डल आधी बनली, नंतर एक कॅन्डल बनलेली रेड. तर तुम्ही चेक करा की इथूनच मार्केट रिटर्न होते आणि आपली पोझिशन म्हणजे कुठं गेलं एक मिनटं. आणि 4 आवर्सच्या टाईम फ्रेमवर पण तुम्हाला चेक करा, तुम्हाला दाखवतो की एक सपोर्टला आलेलं आहे आपल्या म्हणण्यानुसार. आणि आपलं हे पण आहे इथं. एक मिनटं मी ब्लॅक करतो, ब्लॅक केल्याच्या नंतर मला क्लिअर दिसेल. चेक करा की आपला सपोर्ट म्हणजे आपली जी स्ट्रॅटर्जी ना त्याच्यानुसार मार्केट याला आलेलं आहे. कशाला की बाय झोनला आलेलं आहे. इथून एक समजा बाईंग कॅन्डल दिली त्यांना, याच्यावर आपण काय करू शकतो, बाय करू शकतो. आणि इथून एक ग्रीन पण देते. काय केलं ना, लिक्विडिटी स्वीप केली म्हणजे प्रॉपरली इथून सगळ्याचे स्टॉप लॉस काढून टाकले आणि नवीन ऑर्डर घेतलेलं आहे. इथून एक चेक करा तुम्ही, 1000-2000 पॉईंटची रॅली आलेली, इथून पण 500-600 पॉईंटची रॅली आली आणि इथं पण 2-3 हजाराची रॅली आलेली. तर इथून पण तेच होईल समजा यानं चेंज ऑफ कॅरेक्टर केलं म्हणजेच की सध्याच्याला काय करते मार्केट पूर्ण असं डाऊन ट्रेंडमध्ये येते. एक मिनटं मी ब्लॅक करतो, साईज वाढून घेतो. काय करते मार्केट डाऊन ट्रेंडमध्ये येते. कसं येते असं मार्केट येऊन इथून त्यानं प्रॉपरली सगळ्याचे स्टॉप लॉस उठवले आणि इथून एक वरी जाते मार्केट दिसत आहे तुम्हाला. आणि तिसरी कंडिशन म्हणजे आपल्याला आताच ट्रेड घ्यायचा नाही. आपला ट्रेड कधी कन्फर्म होईल, जेव्हा हे मार्केट याच्यावरती जाईल. कशाच्या याच्यावरती जाईल. एक मिनटं, ह्या मार्केट याच्यावरती जाईल म्हणजे ह्या कॅन्डलच्या वरती समजा क्लोज केलं तर तो आपलं म्हणजे चेंज ऑफ कॅरेक्टर म्हणजे डाऊन ट्रेंडचं मार्केट हे अप ट्रेंडला कन्वर्ट झालेलं आहे. सध्या इथं जे सेलिंग केले ते बायर आहेत, आता फक्त बायर्स एंट्री करणार आहेत इथं असं वाटते मला. आता बघूया मार्केट याच्यावरही राहिलं तर आपण इथे एंट्री घेऊया डेमोमध्ये आणि म्हणजे पेपर ट्रेडिंगमध्ये. मी तुम्हाला टाकतो ट्रेड काय होईल ते. इथून एक मोठा मूव येऊ शकतो याच्यानंतर. काय म्हणतो हे जे झोन मी ड्रॉ केलेलं आहे ना त्याच्यानंतर एक या झोनच्या नंतर एक इथून एक मोठी रॅली येईल अपसाईडला असं माझं म्हणणं आहे. तर बघूया काय होते. तर धन्यवाद मित्रांनो.